महाकबड्डी महाकबड्डी 3, 2, 1, go. सुरू झालेला आहे सामना रायगड डायनामोज विरुद्ध सांगली रॉयल्स आणि चपळाचा रोहन गमरे स्टार रेडर आहे रायगड डायनामोजचा. त्यांनी केलेली आहे सुरुवात पहिल्या रेडची. सांगली रॉयल्सच्या संघाने आतापर्यंत तिन्ही सामने साखळी स्पर्धेतले जिंकलेले आहेत. अबाधित राहिलेला हा संघ आहे आणि रायगड डायनामोजनी 2 विजय 1 पराभव अशी वाटचाल करून या इथं उपांत्य फेरीत धडक त्यांची. सांगली रॉयल्सची ही चढाई. महेश मगदूम आलेला आहे स्टार रेडर सांगलीसाठी आणि झपाट्याने पुढे सरसावून पहिला स्पर्श. आपल्या नेहमीचा पवित्रा घेत मगदूमने मस्त असा झेप घेऊन तरी गुण घेतलाय. तुम्ही पाहाल सामन्यात सांगलीची भिस्त असणार आहे 3 नंबर महेश मगदूमवर आणि 4 नंबर भागेश भिसे याच्यावर. आतापर्यंतच्या सगळ्या सामन्यांमध्ये भागेश भिसे आणि मगदूम यांनी दोघांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय आणण्यात त्याची मोलाची वाटा होता. आणि तशीच कामगिरी केलेली आहे रायगड डायनामोजच्या सुलतान डांगेने. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न कृष्ण मादनेचा. बोनस लाईन पार करण्याचा प्रयत्न. पहिला गुण मिळवलेला आहे सांगलीने त्यामुळे आणि ही पकड गिरकी मारून सुटका केलेली आहे त्याने त्याच्यातून. कोच पोपट पाटील अत्यंत खुश. हे पहा एकटा खेळाडू त्याच्यावर चढाई करून त्याला विळख्यात घ्यायला गेला आणि त्याने गिरकी मारून सुटका त्याच्या केलेली डॉजिंगला आहे. ते लोक टेम झाले आणि त्याच्या अंगावर गेले. असे एकट्या दुकट्याने जाऊन पकड करणं ती खूप कमी वेळा यशस्वी होते. आणि हा झाला राजेंद्र देशमुख बाद. पाठीमागून येऊन त्याच्यावर विळखा आवळलेला आहे सांगलीच्या डिफेंडर्सनी. हे पहा राजेंद्र देशमुख वास्तविक हनुमान उडी मारण्यात त्याचं प्रावीण्य आहे पण त्याला या क्षणी काही करता आलेलं नाहीये. या पकडीमध्ये आपण एकजुटीचं सामर्थ्य बघू शकतो. मध्यरक्षकांनी येऊन होल्ड केलं आणि बाकी सगळ्या खेळाडूंनी येऊन सपोर्ट केला. भागेश भिसे पहिल्याच चढाईत गारद झालेला आहे स्टार रेडर भागेश भिसे. आतापर्यंत सर्वाधिक गुण सांगली संघासाठी त्याने मिळवले होते. हे पहा पहिल्याच पकडीमध्ये गारद झालेला आहे भागेश भिसे. रायगड डायनामोज आणि सांगली रॉयल्स दोन्ही तुल्यबळाचे संघ आहेत आणि दोघंही आपल्या विजयासाठी आता इथे त्यांचा लढा असणार आहे या ठिकाणी. सुलतान डांगे बाद. चवड्याची यशस्वी पकड. उत्कृष्ट अशी पकड चवड्याची आणि लगेच त्याच्यावर विळखा दुसऱ्या अँटी रेडरचा. त्यांनी बोनससाठी जो पाय आतमध्ये टाकला बोनस रेषेवर तर दुसरा पाय त्यांनी चवड्यामध्ये उचलला तर त्याचा पूर्ण बॅलन्स गेलेला दिसला आपल्या या ठिकाणी. बरोबर आहे छाया. आनंद पाटीलची रेड लॉबीत गेलेला आहे. आनंद पाटील पट ठोकलेला आहे पट्ट्याने. गुण मिळवलेला आहे सांगलीसाठी. सांगली एक्सप्रेस झपाट्याने निघालेली आहे फलाटावरून. कप्तान आशिष म्हात्रे आता रायगड डायनामोस साठी. शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू आशिष म्हात्रे. पाहता पाहता 3ऱ्या मिनिटाला 4 गुणांची आघाडी सांगली रॉयल्सकडे आणि हे आहेत संघ मालक रत्नागिरी रेडर्सचे. आता भागेश भिसे गेल्या रेडमध्ये बाद झाला होता पण परंतु जिवंत झालेला आहे तो चढाईमुळे. 34 गुण आतापर्यंत आधीच्या सामन्यात. हे पहा चपळाईने वरून उडी मारून सुटका. तर 3च खेळाडू क्रीडांगणात होते. त्यांनी अँटी रेडरनी सेफ राहून चढाईतच गुण घ्यायला आपण बघू शकता की उगाचच घाई करून त्याला जाऊन पकड करण्याचा प्रयत्न केला. एकही चूक करून त्या खेळाडूंना चालणार नाहीये. निश्चितपणे रोहन गमरे आलेला आहे रायगड डायनामोस साठी. पुढे सरसावलेला आहे. तेवढाच चपळाईने मागे गेलेला डिफेन्स सांगलीचा. उलटी लाट मारण्याचा प्रयत्न रोहन गमरेचा. अजूनही बोनस प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न. बराचसा गारद झालेला रायगड डायनामोचा संघ आता बेंचवर. प्रशिक्षक संजय मोकळ तिथे चिंतेमध्ये. भागेश भिसे 2च खेळाडू राहिलेले आहेत. पाहूयात तो लोन चढवतोय का. एक खेळाडू त्याने टिपलेला आहे. त्यांनी झेप घेऊन मध्यरेषेकडे सरसावलाय तो. आता केवळ कप्तान आशिष म्हात्रे बाकी आहे रायगड डायनामोस साठी. कोणत्याही क्षणी रायगडवर सांगलीचं लोन चढू शकता. सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये सांगलीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून चांगलंच लीड घेतलंय आणि
ही जी मगाशी महिलांचा सामना होता त्याचाच आपल्याला इथे अटीतटीचे सामना आपल्याला बघायला मिळतो. त्याप्रमाणे मोमेंटम आणि टेम्पो जो आहे तो अगदी महिलांच्या सामन्यासारखा आहे इथे. हे पहा आशिष म्हात्रे उत्कृष्ट पकड, खाली वाकून दोन्ही चवड्यांना विळखा मारलेला आहे. आणि कप्तान गारद पहिलं लोन रायगड डायनामोजवर सांगलीचा. आनंद पाटीलची चढाई सांगलीसाठी. काही वेळा वातावरण तापलं की दोन्ही खेळाडू असे नुसते चार्ज झालेले असतात दोन्ही क्षेत्रातले. त्यामुळे एखादी चढाई अशी शांत टाकून जरा काम डाऊन करायचं. मगाशी पण मी म्हटलं त्याचप्रमाणे जर असं केलं तर परत पुढच्या सामन्याला तुम्ही रणनीती आखू शकता. खेळाची गती कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे त्यांनी. बरोबर. आणि आता रायगड डायनामोजची पुढची रेड. 8 गुणांची भक्कम आघाडी सांगली रॉयल्सकडे. रायगड डायनामोजचा राजेंद्र देशमुख. कारण उत्तराला प्रत्युत्तर असं करून जी स्पीड वाढलेला असतो त्याच्यामध्ये तुमचं भयंकर तुम्ही चार्ज होता आणि त्याच्यात तुमच्या चुका होऊ शकतात. म्हणून तुम्ही शांतपणा आणून आणि मग विचारपूर्वक तुमची योजना आखायची अशी रणनीती ह्या ठिकाणी केली पाहिजे त्यांनी. बरोबर आहे. सांगलीसाठी रोहित बन्ने. बघूयात बन्ने हा फन्ने खा होतोय की नाही सांगलीसाठी. कोच पोपट पाटील आतापर्यंतच्या प्रदर्शनावर निश्चितपणे खुश असतील. आलेला आहे सुलतान डांगे आणि येत्या 14 तारखेला या सुलतानच्या घरात त्याची बेगम येणार आहे. लग्न आहे त्याचं 14 तारखेला. जर संघ गेला अंतिम फेरीत तर तो लग्न करून आपल्या बायकोला घेऊन इथे स्टेडियम मध्ये येणार आहे. पाहूयात आपल्या बायकोला तो विजयाची भेट देतोय की नाही. भागेश विषय दरम्यान स्टार खेळाडू हा पा पडलेला आहे तिकडे. संधी दवडलेली आहे रायगडच्या खेळाडूंनी. हा पा भागेश विषय खाली पडला होता, तोल गेला होता, त्याला गारद करण्याची संधी दवडलेली आहे. आणि आता राजेंद्र देशमुख गारद झालेला आहे सांगलीच्या विळख्यामध्ये. काय उत्कृष्ट पकड चारी बाजूने. फार विचलित असं झालेला वाटलं आम्हाला चढाईपटू. इकडे तिकडे गोल उलटा पालटा फिरून त्यांनी बघा आपली स्वतःची पकड आपण करून घेतली असं वाटतं बघून. गांगरलेल्या अशा हालचाली होत्या तिकडे. आणि महेश मगदूम परत एकदा सांगलीसाठी. मचाने धूम आया महेश मगदूम. चपळ हालचाली महेश मगदूमच्या. क्रीडांगणात 6 खेळाडू हजर, त्यामुळे बोनस गुण घेऊ शकेल निश्चितच. 8 गुणांची आघाडी आहे सांगली रॉयल्सकडे. घाटावरची काळी माती का कोकणातली लाल माती. मात्यांमधला हा संघर्ष. कोकण काठची माती आणि वरती देशातली माती. सध्या तरी सांगलीची काळी माती वरचढ. आशिष म्हात्रे कप्तान रेड करतोय रायगड डायनामोसाठी. आतापर्यंत 18 रेड्स पॉइंट्स मिळवलेत. रेड्स मधून पकडींमध्ये 9 गुण मिळवलेले आहेत त्याने आणि बोनसमध्ये देखील गुण. आनंद पाटील आलेला आहे सांगलीसाठी. सडसडीत उंचापुर्रा अत्यंत चपळ असा आनंद पाटील. पाहूयात तो बोनस गुण मिळवतोय का, स्पर्श करतोय खेळाडूला. झपाट्याने पुढे जाऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न रायगड डायनामोज संघाच्या त्या. आणि हे आनंद पाटीलला पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बोनस रेषेच्या पुढे जाऊन हा तर टचलाईनच्याही पुढे जाऊन पकड करण्याचा प्रयत्न होता. जे खेळाडू जर आडवा पडला तरी तो मध्यरेषेला पोहोचेल. चुकीची मूव आणि त्याची निव्वळ हेराकेरी म्हणता येईल आपल्याला. निश्चित. रोहन गमरे आलेला आहे रायगड डायनामोज साठी. निलया पकडलेला आहे. चवडा उचलला आणि त्याला पूर्ण जमिनीपासून वर उचलला. ही अतिशय उत्कृष्ट अशी पकड होती. आपण बघू शकता गवतातलं तण जसं लिलया वाकून उचलून फेकावं तसं त्याला फेकलेला आहे. हवेत जर त्याचा पाय उचलला तर त्याचा पूर्ण जमिनीपासून कॉन्टॅक्ट जातो आणि ती पकड यशस्वी होतेच. भागेश बिसे
जिसको देखकर दुश्मन करते हैं भागम भाग. हाच तो कष्टकरी भागेश भिसे, ज्याच्या कष्टाची गाथा ही एक हायलाइट आहे मॅक्स गॉडविट महाकबड्डी. त्याचं चलचित्र डांगे. महाकबड्डी, महाकबड्डी.